नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आपल्या समोर आली आहे। हो मित्रांनो, या 10 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात आली आहे। मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। या अंतर्गत या 10 जिल्ह्यातील 3,47,620 शेतकऱ्यांना 365,61,95,000 रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे। मदतीची ही रक्कम थेट आपत्तीग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे। मित्रांनो, अतिवृष्टीपूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजे मित्रांनो इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामास एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते। तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधींच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते। शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 27/3/2023 अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधींचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत। केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक 30/1/2014 अन्वये अवेली पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राची उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे। तसेच दिनांक 22/7/2023 च्या शासन निर्णयान्वये सततच्या पाऊस नैसर्गिक आपत्तीत घोषित करण्यात आले आहे। संदर्भ क्रमांक 3 येथील दिनांक 1/1/2024 च्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर 2023 मधील अवेली पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेली पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञा करण्यात आली आहे। म्हणजे मित्रांनो, जून ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टी आणि पूर यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले होते। राज्य शासनाने या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत मंजूर केली असून या 10 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात आली आहे। तर मित्रांनो, हे 10 जिल्हे कोणकोणते आहे आणि एका जिल्ह्यातील किती शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र झाले आहे, तर मित्रांनो एका जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही अतिवृष्टी नुकसान भरपाई पात्र जिल्हे बघू शकतात। मित्रांनो, पहिला जिल्हा बघा, अमरावती जिल्ह्यातील 10,135 शेतकऱ्यांच्या खात्यात 16,11,81,458 रुपये जमा झाले आहे। तर मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील 6,264 शेतकऱ्यांच्या खात्यात 6,95,56,620 रुपये जमा झाले आहे। तर मित्रांनो, अकोला जिल्ह्यातील 5,557 शेतकऱ्यांच्या खात्यात 6,17,63,389 रुपये जमा झाले आहे। तर मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यातील 5,171 शेतकऱ्यांच्या खात्यात 4,26,78,006 रुपये जमा झाले आहे। आणि मित्रांनो, वाशिम जिल्ह्यातील 1,792 शेतकऱ्यांच्या खात्यात 1,85,07,173 रुपये जमा झाले आहे। तर मित्रांनो, लातूर जिल्ह्यातील 1,68,089 शेतकऱ्यांच्या खात्यात 1,78,65,64,125 रुपये जमा झाले आहे। तर मित्रांनो, परभणी जिल्ह्यातील 1,12,648 शेतकऱ्यांच्या खात्यात 121,64,563 रुपये जमा झाले आहे। आणि मित्रांनो, बीड जिल्ह्यातील 39,093 शेतकऱ्यांच्या खात्यात 30,22,69,903 रुपये जमा झाले आहे।
तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 3,619 शेतकऱ्यांच्या खात्यात 3,23,67,862 रुपये जमा झाले आहे। आणि मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यातील 2,408 शेतकऱ्यांच्या खात्यात 1,63,53,333 रुपये जमा झाले आहे। तर मित्रांनो, अशी एकूण या 10 जिल्ह्यातील 3,47,620 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत 365,61,95,000 रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे। मित्रांनो, जर तुम्ही देखील या 10 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे। मित्रांनो, या 10 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रति हेक्टरी 27,500 रुपये प्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात आली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।